बिल्डर्सनी शेतकऱ्याच्या जमिनी बळकावल्या, बरोबर. शेतकऱ्याच्या जमिनी खरेदी केल्या आहेत. या सर्व शेतजमिनी खरेदी करताना महाराष्ट्र शासनाचे सर्व नियम, मूळ कायद्याचे नियम, नोंदणी अधिनियम, झोनिंगचे नियम, अधिनियम हे डावलून या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या अशा तक्रारी आहेत. त्या तक्रारीची SIT सुरू आहे. डिव्हिजनल कमिशनर कोकण आणि 2 जिल्हाधिकारी म्हणून एक चौकशी करतायत. पण मूळ प्रश्न असा आहे की जर शेतकरी नसताना या भागातली जमीन खरेदी केली असेल, कारण या राज्यामध्ये शेतकऱ्याला जमीन खरेदी करता येते. शेतकरी असेल तर शेतकऱ्याची जमीन घेऊ शकतो. पण असं काही झालं असेल, जर रेसिडेन्शियल झोन नसताना काही जमिनीचं प्लॉटिंग झालं असेल आणि प्लॉटिंग करून त्या ठिकाणी जमिनी विकल्या असतील, किंवा ज्या झोनचा परमिसिबल झोन आहे त्या झोन व्यतिरिक्त काही जमिनी विकल्या असतील, त्याची चौकशी आम्ही करतो आहे. आणि दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्याच्या मागच्या 5 वर्षाच्या संपूर्ण जमीन व्यवहाराची चौकशी आमचं सरकार करणार आहे. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या तक्रारी आल्या आहेत त्या तक्रारीत काही तथ्य आहे. तथ्य आढळलं तर कारवाई करू, आणि जर तथ्य आढळलं नाही तर मग काही प्रश्न येत नाही. पण निश्चितपणे चौकशी सुरू झाली आहे. सर, आता सध्या तुम्ही गोवा आणि महाराष्ट्र जर बघितलं तर आपले महाराष्ट्राचे मुख्य मंत्री किंवा आमदार अशा म्हणतात, ते आई बहिणीचं असं नातं म्हणतात, ते आई बहिणीचं नातं महाराष्ट्र आणि गोवा. तर एकंदर आमचं म्हणणं असं आहे की आता गोव्यातले जर प्रॉपर्टी जर घेतात ते बाहेरचे झाले की काय, असं आमचा प्रश्न सर. आमचं म्हणणं एवढंच आहे की शेतकरी असेल तर शेतकरी जमीन घेता येते, कुठलाही असो, ओके. गोव्याचा असो की राज्यातला कुठलाही असो, त्याला बंधन नाही आहे. म्हणजे बाहेरचं म्हटलं ना, UP दिल्लीचे. प्रांतीय म्हणजे आता काही लोकांनी शेती नाही आहे तिकडे, गोव्यात शेती असेल त्यांनी महाराष्ट्राची शेती घेतली तर म्हणणं नाही. बरोबर. पण एखादा धनाढ्य असेल त्याच्याकडे शेती व्यवसाय नाही आहे, त्यांनी शेती घेता या ठिकाणी येऊन, तर ते लँड बँकिंग करता. याचा अर्थ असा आहे लँड बँकिंग होऊ नये. दुसरं असं आहे की अशी तक्रार आहे की जे जमीन आता जरी ॲग्रिकल्चर झोन म्हणून घेतली आहे, त्यांनी रेसिडेन्शियल झोन कन्वर्ट करता जमिनी विकल्या आहेत प्लॉटिंग करून. प्लॉटिंग करून विकता येत नाही जोपर्यंत झोन बदलत नाही. बरोबर. झोनिंग बदलला गेला आहे परत हा एक प्रश्न आहे. आणि त्यामुळं देशातल्या कुठल्याही व्यक्तीला शेतजमीन घेता येतं, पण तो शेतकरी असला पाहिजे. तो शेतकरी नसेल आणि जमीन घेतली असेल ती नियमबाह्य आहे. येस सर. त्यामुळं ही चौकशी आम्ही करू. आणि दुसरा, ही चौकशी करताना जे आता प्लॉटिंग चालू आहे एरियामध्ये, प्लॉट विकणं चालू आहे, त्यामुळे त्यांनी झोन बदलून घेतला पाहिजे. प्लॉट विकायचा असेल तर रेसिडेन्शियल झोन केला पाहिजे. येस.